गुरुकुम्भी वलयपति छत्रपति चञ्चापवन गर्भापहर विन्ध्याद्रि समहृदि छत्रपति चण्ड प्रबल दुर्दण्ड जित दुर्दण्ड भटकति छत्रपति शत्रुप्रकर विच्छेदकर भीमार्जुन प्रति कुम्भी निकर कुम्भस्त गुरुकुम्भी वलयपति छत्रपति चञ्चापवन गर्भापहर विन्ध्याद्रि समहृदि छत्रपति चण्ड प्रबल दुर्दण्ड सगळ्यांना जय शिवराय. आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये योद्धा प्रोडक्शन. तर योद्धा प्रोडक्शनचा याच्या अगोदरचा मला वाटतं 13वा अध्याय आपल्या समोर या ठिकाणी प्रस्तुत झालेला आहे. आज आपल्या समोर 14वा अध्याय घेऊन येतोय. तर याच्या अगोदर आपण बघितलं की जिजाऊ पुण्यामध्ये आलेल्या त्यांच्यासमोर दादोजी कोंडदेव आहे, पंत आहे. ही सगळी मंडळी विश्वासातली माणसं हे घेऊन पुण्यामध्ये आलेली आहे. पुण्यामध्ये वाड्याची जागा निश्चित झाली होती. वाडे बांधायला सुरुवात झाली होती आणि सुरुवात झाल्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस यायला लागले होते. वाडे अजून बांधून पूर्ण झाले नव्हते आणि त्यामुळे पंतांना आता जिजाऊंच्या आणि बाळराजांच्या राहण्याच्या व्यवस्थेची चिंता वाटत होती आणि त्यामुळे दादोजी कोंडदेवांनी पंताकडे त्या ठिकाणी मागणी केली आणि पंतांनी त्यांच्या खेडच्या वाड्यामध्ये जिजाऊंना आणि शिवरायांना राहण्याची व्यवस्था करून दिली. पुण्यामधले वाडे बांधले जात होते. विहिरींनी तळ गाठला होता. विहिरींना मुबलक पाणी लागलं होतं. वाड्याच्या भिंती दिवसेंदिवस वर चढत होत्या. वाड्याच्या शेजारी असलेलं मंदिर सुद्धा आता आकाराला येत होतं. बाळराजे, दादोजी कोंडदेव आणि पंत यांच्या खेडवरून खेपा पुण्याकडे होत होत्या. वाडे बांधले गेले. वाडे तयार झाले. ज्या ठिकाणी बाळराजे आणि जिजाऊ राहणार आहेत तो वाडा सुद्धा प्रशस्तपणे बांधला होता. 2 चौक धरून वाडा बांधला जात होता. वाड्यामध्ये 2 चौकाची बैठक होती. प्रशस्त असं सुंदर देवघर होतं. स्वयंपाकघर होतं. राणी बशासाठी विशिष्ट महाल होता. एवढंच नाही तर गोशाळा होती. सोबतच मंदिर होतं आणि अशा या सगळ्या गोष्टींचा विचार करून वाडा आता बांधला गेला होता. वाडा बांधून झाला. ज्या ठिकाणी बाळराजे आणि जिजाऊ वास्तवास असणार आहेत तो वाडा सगळ्यात जास्त प्रशस्त आणि प्रलोभनीय दिसत होता आणि त्या वाड्याचं दादोजी कोंडदेवांनी नाव ठरवलं लाल महाल. या लाल महालाची आपण कहाणी ऐकली असेल. शिवरायांचं बालपण त्याच लाल महालामध्ये गेलं. शाहिस्ते खानाची बोट ज्या ठिकाणी छाटली तोच तो लाल महाल. शनिवार वाड्याच्या एकदम बगलाला असणारा तोच तो लाल महाल. आजही पुण्यात आल्यानंतर लाल महालाचं आकर्षण काही वेगळंच असतं. आजही तेवढ्याच दिमाखात तो लाल महाल उभा आहे. तो दादोजी कोंडदेवांच्या प्रयत्नातून बांधला गेलेल्या वास्तूचा एक त्या ठिकाणी प्रकार आहे आणि त्या ठिकाणी बाळराजे वास्तवास असणार आहे. एके दिवशी दादोजी कोंडदेव आणि पंतांनी गावठाणातली विशिष्ट मंडळी बोलवली आणि त्यांना पुण्यामध्ये आता वास्तवास येण्यासाठी सांगितलं. पुण्याची घडी आता बसवायची सांगितली. वतनदार, अंमलदार या सगळ्यांची नेमणूक करणं आता गरजेचं होतं. कारण की वतन बसवायचं तर वतनदार निवडायला हवेत. फौजदारकी निवडायला हवी. कोतवाल निवडायला हवा. गावगाडा चालवण्यासाठी ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी लागतात त्या गोष्टींची नेमणूक आता करावी लागणार होती. त्या विशिष्ट माणसांची नेमणूक आता करावी लागणार होती. पाटलाची नेमणूक आता करावी लागणार होती आणि त्यासाठी विशिष्ट माणसं त्या ठिकाणी बोलावली गेली. त्या ठिकाणचा एक पाटील समोर आला आणि त्यांनी प्रश्न विचारला, पंत आपण कितीदा घडी बसवायचे आणि कितीदा डाव मोडायचा?
जिथे आपण आहोत तिथं सौख्य नाहीये, जिथे आपण आहोत तिथं आपण स्थिरावत नाही आहोत. मग सांगा पंत, आपण कितीदा डाव मांडायचा आणि कितीदा डाव मोडायचा, आपण कितीदा घरटं बांधायचं आणि आपण कितीदा घरटं मोडायचं. त्यावरती दादोजी कोंडदेव त्यांच्या करारी बाण्यामध्ये बोलते झाले, मोडलेला डाव परत बसवायला मराठे दिसताच काय. त्यावरती त्या पाटलाने प्रश्न केला, पंत तुमच्याकडे मनुष्यबळ आहे, पण आमच्या काय. आणि त्यावरती सदरेवर बसलेले बाळराजे बोलते झाले, मग आम्ही कोण आहोत. आम्ही आहोत तुमचं मनुष्यबळ, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, आम्ही देऊ तुम्हाला पाठबळ. बाळराजेंच्या या करारी बाण्याने सगळे चकित झालेले आहेत. आणि यातूनच चुनचुन दिसत होती जिजाऊंना की आपल्याला हवंय ते स्वराज्य, केवळ स्वराज्य नाही तर हिंदवी स्वराज्य. 7 ते 8 वर्षाचे बाळराजे रयतेला विश्वास देत होते. ती चुनचुन महाराजांमध्ये दिसत होती, ती चुनचुन बाल शिवाजीमध्ये दिसत होती. तीस 35 उन्हाळे अधिक खाल्लेल्या माणसांना सुद्धा 8 वर्षाचे बाळराजे विश्वास देत होते. किती चमक होती, किती शिकवण होती, अतो करारीबाना होता. हेच बाळराजे पुढे स्वराज्याचे निर्माते ठरले. पण बाकीचे वतनदार, बाकीची घडी बसवण्यासाठी माणसं तयार होत नव्हती. त्या दिवशीची बैठक मोडली गेली आणि 2-4 दिवस गेले. त्याच्यानंतर परत एकदा दादोजी कोंडदेव आणि पंतांनी बैठक बोलवली आणि त्या दिवसात त्यांनी विश्वास दिला लोकांना, या तुम्ही या, आपल्याला वतन बसवायचंय, विस्कटलेली घडी आपल्याला परत बसवायची आहे. आणि त्याच्यावरती आता त्यांनी विश्वास द्यायला सुरुवात केली. परंतु याच गोष्टीमध्ये त्या पाटलाने एक त्या ठिकाणी शंका उपस्थित केली, आपण घडी बसूया, आपण परत पुण्याची जहागिरी बसूया, परंतु लोक यायला धजत नाहीत. कोणी आपलं घरटं मोडायला धजणार कसं. आणि त्यावरती शंका उपस्थित करताना ते सांगते झाले की देवीच्या पुढच्या चौकामध्ये रोवली गेलेली ती लोखंडाची पहार, कारण की पुण्याची जहागिरी ज्यावेळेस लुटली होती, पुण्याच्या जहागिरीला ज्या दिवशी विध्वंसक रूप दिलं गेलं होतं, त्याच दिवशी त्या पुण्याच्या मातीमध्ये, त्याच पुण्याच्या जमिनीमध्ये एक लोखंडाची पहार रोवली गेली होती. आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं, जो कोणी ही पहार उकडण्याचा प्रयत्न करेल त्याचा वंश बुडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे लोक धजत नव्हती. सगळी कहाणी आता या विशिष्ट मंडळीच्या लक्षात आली. पुढचे 4 दिवस गेले. जिजाऊंची लगबग दिसत होती. जिजाऊंनी पूजा आटोपली. सगळी मंडळी त्या ठिकाणी आज हर्षानं फुलून उठली होती. बाळराजेंचा सुद्धा त्या ठिकाणी थाट वेगळा होता. डोक्यावरती जरी टोप होता, पायामध्ये चोळण असलेली विजार होती, अंगारका होता, छोटीशी कमरेला तलवार होती, कपाळाला शिवगंध होता आणि पाठीवरती ढाल होती. या स्वरूपामध्ये मासाहेब, या स्वरूपामध्ये राजे, या स्वरूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळराजे आणि सगळी लोक त्या ठिकाणी निघाली. सर्वप्रथम जिजाऊंनी सोन्याच्या नांगराची पूजा केली, कुलदेवीचं दर्शन घेतलं. पाटील पुढे झाले. पाटलांना आदेश दिला गेला, उखडा ती पहार. पाटील पुढे झाले आणि पाटलांनी ती पहार खिळखिळा केली. आणि त्याच्यानंतर ती पहार उखडली आणि हर हर महादेवची किलकारी उठली. पुण्याच्या जहागिरीमध्ये सोन्याचा नांगर फिरला गेला. जिजाऊंनी हे धाडस केलं, कारण की लोकांना विश्वास दिला गेला पाहिजे, जहागिरी बसवली तर आपण आपलं राज्य सुद्धा उभं करू शकतो. हा विश्वास जिजाऊंना त्या ठिकाणी द्यायचा होता. ज्या काळामध्ये अंधश्रद्धेला सगळ्यात जास्त महत्व दिलं जायचं, काही गोष्टींची अंधश्रद्धा बाळगली जायची. भली भली माणसं सुद्धा त्या पहारेकडे वाकड्या नजरेने बघत नव्हती.
ती पहार उकडून फेकण्याचा मानस जिजाऊंनी केलाय. आणि सोबत बाळराजे सुद्धा होते. जे लोक अभिशापानं घाबरत होते की पहार जर कोणी उखडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वंश पडू शकतो, मासाहेबांनी स्वतःचा एकुलता एक वंश घेतला आणि पुण्याच्या जाहिरीमध्ये ती पहार उकडून फेकली आणि पुण्याच्या मातीमध्ये सोन्याचा नांगर फिरवला. त्या काळामध्ये मासाहेबांचं हे धाडस स्वराज्य निर्मात्याला दौत झालं. आनंदाने लोक पुण्याकडे येत होती. अंमलदार निवडले जात होते, जागीरदार निवडले जात होते, वतनदार निवडले जात होते, पाटीलकीची पदं वाटली जात होती, कोतवाल निवडला जात होता आणि आता गावगाडा बसायला सुरुवात होत होती. पुण्याची जहागिरी परत त्या ठिकाणी फुलून उठत होती. पुणे परत एकदा बसायला लागलं होतं. लोक यायला लागली. उसाड पडलेल्या जमिनीवरती अवत फिरायला लागली. उसाड पडलेली जमीन आता त्या ठिकाणी शहर उठायला लागली. मातीच्या गर्भातून त्या ठिकाणी दहन उगवायला लागली आणि पुणे आता वसायला लागलं. त्या पुण्याचा लवाजमा आज आपण बघतोय, त्या पुण्याला वसवलं होतं जिजाऊंनी. जहागिरी आता स्थिरावायला लागली होती. एके दिवशी पंतांनी त्या ठिकाणी मासाहेबांना सांगितलं, जिजाऊंना सांगितलं की खेडला मी आंब्याची बाग उठवावी म्हणतो, त्यासाठी रोपांची वर्दी आलीये आणि बाळराजेंच्या शुभ हस्ते ती आंब्याची बाग अमराई मला उठवावी वाटतीये. हे तुमच्या कानावरती घालण्यासाठी आलोय. त्यावरती मिश्किलपणे मासाहेब सांगत्या झाल्या, जिजाऊ सांगत्या झाल्या की सगळ्याच गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता कुठे. यावेळेस आश्चर्याने दादूजी कोंडदेव विचारते झाले, मासाहेब आपल्याला, राणीसाहेब आपल्याला न सांगता आम्ही कुठली गोष्ट केलीये. त्यावरती जिजाऊ म्हणत्या झाल्या, छे हो, तुम्ही कुठं आम्हाला सगळ्या गोष्टी सांगता. त्यावरती बिथरलेले शहाजीराजे, त्यावरती बिथरलेले दादूजी विचारते झाले, राणीसाहेब असं कधी झालंय. त्यावरती जिजाऊंनी मिश्किलपणे हसत सांगितलं, तुम्ही आम्हाला कुठे सांगितलं. थोरल्या मालकांनी धाकट्या राणीसाहेब सोबत आहेत आणि तुकाबाईंना मुलगा सुद्धा झालाय आणि आता मात्र दादोजींची गडबड झालीय. त्यावरती आश्चर्याने दादोजी विचारते झाले, पण राणीसाहेब हे आपल्याला कळलं कसं. त्यावरती जिजाऊ सांगत्या झाल्या, शिवनेरीवरती आम्हाला लक्ष्मीबाईंनीच सांगितलं. पुढे बाळराजे खेडला गेले आणि त्यांच्या हस्ते अमराई त्या ठिकाणी उठवली गेली. तर विस्कटलेली घडी कशी बसवावी लागते, विस्कटलेलं पुणे मासाहेबांनी परत वसवलं. धैर्याने, निश्चयाने. आणि पुढे याच जिजाऊ स्वराज्याच्या निर्मात्या ठरल्या. स्वराज्याच्या निर्मात्याच्या स्वराज्य संकल्पिका ठरल्या. तर आजच्या या भागामध्ये इतकंच. उर्वरित भाग आपण पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. पुढच्या भागामध्ये तुमच्या लक्षात येणार आहे पुणे वसवलं कसं गेलं, पुण्यामध्ये पुढच्या हालचाली कशा झाल्या, बाळराजेंचं बालपण कसं जात राहिलं. दादोजी कोंडदेव त्यांना शस्त्रास्त्रांची त्या ठिकाणी शिकवण देत होते. पंत त्यांना शास्त्र सांगत होते, दादोजी त्यांना शस्त्र सांगत होते. आणि याच पुण्याच्या लाल महालामध्ये तयार होत होता स्वराज्य निर्माण. तर उर्वरित भागामध्ये आपण बघूयात पुढची कहाणी. तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय शिव.